नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज। आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वेनोड या विभाग शाखेच्या महिला विभागाच्या वतीने श्रामणेरी धम्म प्रशिक्षण शिबिर पूर्ण केलेल्या दीपाताई खरात यांचा सत्कार भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा यांच्या माध्यमातून दिनांक 17 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या श्रामणेरी धम्म प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सन्माननीय दीपाताई खरात यांचा भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वेनोड या विभाग शाखेच्या महिला विभागाच्या वतीने रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोपरगाव बुद्धविहार येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित महिलांनी पुष्पवृष्टी करून दीपाताई खरात यांचे स्वागत केले। त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व धम्मसंस्कार विधी संपन्न झाला। सत्कार मूर्ती दीपाताई खरात यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वैचारिक रोपटे व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं। यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल महिला कमिटीच्या संरक्षण उपाध्यक्ष व केंद्र शिक्षिका अश्विनीताई वावळे तसेच केंद्र शिक्षिका आशाताई खरात, माया शेंडे, जास्वंदी माहुलीकर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। सत्काराप्रसंगी बोलताना दीपाताई खरात यांनी शिबिरातील 10 दिवसांचे अनुभव सांगून पुढील काळात धम्मप्रचार व प्रसारासाठी अधिक कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला। कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। त्यानंतर दीपाताई खरात व छगन वावले कुटुंबियांच्या वतीने उपस्थित उपासक उपासिकांसाठी खिरीचे वाटप करण्यात आले। सदरच्या कार्यक्रमात विभाग शाखेचे महिला उपाध्यक्ष मनीषाताई अहिरे, संरक्षण सचिवा अर्चनाताई कांबळे, सचिवा शीतलताई नरवाडे, सचिवा उज्ज्वलाताई सोनारे, संघटिका सुषमाताई ढाले, संघटिका कविताताई जाधव, कोषाध्यक्ष छगन वावले, संरक्षण उपाध्यक्ष अरविंद खरात, संस्कार उपाध्यक्ष अतिश गांगुर्डे, संस्कार सचिव दिलीप वाघवांबरे, वॉर्ड शाखा सरचिटणीस चंद्रकांत अहिरे, कार्यालयीन सचिव संतोष खंडागळे तसेच महिलांमध्ये अश्विनीताई वावले, आशाताई खरात, माया शेंडे, जास्वंतीताई माहुलीकर, अलका सानप, कल्पना कांबळे, अनिता वावले तर पुरुषांमध्ये गणपत शेंडे, JC सोनवणे, AG जाधव, दिलीप खरात, प्रेम सुरवाडे, लहान मुलांमध्ये राज सुरवाडे, आरुष सोनारे, अद्विका नरवाडे इत्यादी उपासक उपासिका बालबालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज उल्वे। अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज। धन्यवाद। आज भारतीय बौद्ध महासभा उल्वेनोड विभाग क्रमांक 4 यांच्या माध्यमातून 10 दिवसीय श्रामणेर शिबिर ज्यांनी संपन्न केले आहे त्या श्रद्धावान उपासिका आयुनी दीपाताई खरात यांचं कोपरविहारात सहर्ष स्वागत करण्यात येते। मी उपासिका पदाधिकारी यांना विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करायचंय, त्यांना सन्मानपूर्वक विहारात घेऊन यायचंय। ताईचं इथे स्वागत होते, सर्वांनी त्यांच्या स्वागतात त्यांच्या या कार्यात आपण सहभागी आहोत। त्यांना खूप खूप शुभेच्छा याकरिता। ताईचं स्वागत होत आहे। आपलं 10 दिवसीय श्रामणेरी शिबिर त्यांनी संपन्न करून आज त्या आपल्या निवासस्थानी परत आणि त्यांच्या या कार्याचा गुणगौरव म्हणून भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वेनोड यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते। मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला सर्व पदाधिकाऱ्यांचं विहारात येण्याची विनंती करतो। आपण सर्वांनी त्यांना सन्मानपूर्वक विहारात घेऊन यायचे।
सुस्वागतम 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 सुस्वागतम. आयोजित दीपाली ताई खरात त्यांनी आपल्या जीवनातील समाजाच्या प्रसारासाठी 10 दिवसीय सामूहिक शिबिर संपन्न केलं. त्यांच्या या कार्याचं अनुमोदन म्हणून भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वेनोडच्या वतीने त्यांचं कुंभ विहारात छोटेखानी सत्कार करण्याचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करण्यात येत आहे. हे आपलं खूप खूप स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वेनोड या शाखेच्या माध्यमातून आज आपण दीपाताई खरात यांनी यशस्वीरित्या 10 दिवसीय श्रामणेर शिबिर संपन्न केले. त्याबद्दल त्यांचा छोटेखानी आम्ही सत्कार करणार आहोत. त्या निमित्ताने त्यांना आज आपण इथे आमंत्रित केले आहे. ताई, आपल्या विहारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. कार्यक्रमाची रूपरेषा मी थोडक्यात आपल्यासमोर मांडत आहे. सर्वप्रथम ताईंच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन होईल. त्यानंतर ताई आपल्याला त्रिशरण पंचशील देतील. त्यानंतर शाखेचे बौद्धाचारी बौद्ध पूजा संपन्न करतील व तदनंतर ताई आपल्याला थोडक्यात त्याचे 10 दिवसीय मनोगत आपल्याला व्यक्त करतील आणि त्यानंतर कीर्तन होईल. सर्वत्र होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. तर वेळ न घालवता आम्ही कार्यक्रमाकडे वळते. अखंड विश्वाला शांततेचे संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हाचे मुक्तीदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस त्यागास कार्यास माझा पंचाभिनंदन. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलदगतीने चाललेल्या धर्मकार्यास माझा सविनय जय. इथे उपस्थित उपासक उपासिका बालक बालिका व सर्व बांधव यांचे मी विहारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते व त्यांना सर्वांना माझा सविनय जय. ताईंना मी विनंती करते की आपण तथागतांच्या चरणी पुष्प अर्पण करावे.
शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अहिंसदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मद्यपमादपाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु साधु। यांच्या आदर्श विचारांना आणि पवित्र अशा विचारांना मी अभिवादन करते। तसेच ज्या संस्थेच्या माध्यमातून पुन्हा मी सर्वच बोलत झालो अशी एकमेव मात्र संस्था ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, या संस्थेचे प्रथम अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच द्वितीय अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी आतापर्यंत अविरतपणे श्रम करून खेड्यापाड्यामध्ये ज्यांनी धर्माचं प्रचार प्रसार केला अशा आदरणीय महामानसिका मीनाताई आंबेडकर त्यांच्याही धम्मकार्याला आणि त्यागाला अभिवादन। ज्या नुकत्याच 10 दिवसीय श्रावणी शिबिर करून आल्या त्यांनाही मी वंदन करते। आणि इथे सर्वच या कोपल विहारातील सर्व यांची कार्यकारिणी तसेच देखील सर्व कार्यकारी मंडळ, महिला उपासिका या सर्वांना मी पूर्ण जय भीम। इथे मी बरेच दिवसापासून या विहारात येत आहे। श्रावणेर वर्षाला पण झाला, तर या विहारामध्ये अतिशय सुंदर कार्यक्रम इथे राबवले जातात आणि 10 दिवसीय श्रावणेर शिबिर करून आलेल्या मॅडम त्यांचंही इथे ठिकाणी स्वागत करण्याचा यांनी उपक्रम केलेला आहे। अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे। ज्यांनी 10 दिवस इथे ज्या ठिकाणी श्रावणेर झालं इथे त्या अविरत श्रम करून जमलेल्या आहेत अशा आदरणीय घरात मॅडम, त्यापुढे श्रावणेरांचं जीवन कसं असते त्या आम्हाला सांगतीलच, परंतु त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण सर्वांनी त्या कशी पुढे वाटचाल करतील श्रावणेरांचं जीवन आणि महिलांना सुद्धा त्या धर्मोपदेश सातत्याने करतील अशी मी त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना विराम देते। जय भीम। अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले या सर्व महापुरुषांना व महामातांना मी प्रथमतः दिवाला अभिवादन करते। तमाम भारतीयांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या सभेचे पहिले अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धर्मकार्याला मी सविनय जयभीम करते। आणि इथे जमलेले सर्व उपासक उपासिका आणि बालबालिका यांनाही माझा सविनय जयभीम। नुकतेच आपण स्वागत समारंभ आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांचं 10 दिवसीय शिबिर त्यांनी नुकतेच पार पाडलं आहे आणि ते पूर्ण करून इथे आपण विहारात बोलवलं आहे। त्यांनाही घरात मॅडम यांनाही माझा जय भीम आणि वंदन।
तर त्यांना पुढील वाटचालीसाठी मी सर्वप्रथम शुभेच्छा देते की त्यांनी जी श्रावणी शिबिरामध्ये जे काही त्यांनी शिकलं आहे ते ज्ञान आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते. आणि हे जे ज्ञान आहे आपण सर्वांनी ग्रहण केलं पाहिजे असंही मी सर्वांना सांगते. कारण की प्रत्येकाला वाटतं की महिलांनी पुढे गेलं पाहिजे, पण प्रत्येक पुरुषालाही वाटतं की आपली जी महिला आहे घरातील बहीण असो, आई असो, बायको असो, तिने पुढे गेलं पाहिजे. तर पुढे जाताना ना तिने घरातील 4 भांडी, त्यांच्यासाठी 2-4 पोळ्या, भाजी हे करूनच गेलं पाहिजे. म्हणजे अशी प्रत्येकाची मानसिकता झाली आहे. पण हे सर्व असताना ताईंनी घरातील विचारही न करता त्यांनी स्वतः 10 दिवस तिथे घालवले आणि आपल्याला जे धर्माचं ज्ञान आहे त्यांनी अंगीकारून घेतलं आहे. तर त्यांनाही मी शुभेच्छा देते आणि मेन म्हणजे त्यांच्या घरातल्यांनाही शुभेच्छा, कारण की त्यांनी स्वतःहून त्यांना प्रोत्साहन केलं आणि 10 दिवसासाठी त्यांना ते पाठवलं. तर त्या सर्वप्रथम मी त्यांच्या घरातल्यांनाही शुभेच्छा देते. यांच्या कर्मकार्यास सुद्धा मी अभिवादन करते. आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. दीपाताई खरात 10 दिवसाचं श्रावणी पूर्ण केलेलं आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. ॲक्च्युली ही संधी भेटण्यासाठी सुद्धा ना काही पुण्यकर्म लागतात. त्याशिवाय आपल्याला धर्म होणं किंवा अंगावर चिरवणं हे शक्य नाही. आणि आज सांगितलं आज माघ पौर्णिमा आहे. भगवान बुद्धांनी त्याची महापरिनिर्वाणाची घोषणा केलेली त्याच दिवशी. त्याचबरोबर संत रविदास यांची जयंती सुद्धा आहे आज. तर त्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि आपले बाबासाहेब त्यांच्यामुळे तुम्ही बघू शकता एका महिन्याची चिवर घेतलेलं 10 दिवसाचं श्रावण कंप्लीट करून आपल्या समोर उपस्थित आहे. त्याचबरोबर एक महिलाचा आहे त्या निवडणूक लढवत आहे. त्यांचं नाव दिवाळी गायकवाड. त्यांना सुद्धा त्यांच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. त्या लगेच यशस्वी हो अशी मंगल कामना करते मी त्यांना. आणि दीपाताई खरात यांना सुद्धा त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये असेच नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात कर्मकार्य करण्यासाठी. आणि हाच भगवान बुद्धांचा धम्म आहे की ज्याच्यामध्ये आपण गृहस्थ असताना सुद्धा आपला जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे बुद्धांनी दिलेला त्याचा अभ्यास करू शकतो, अंगावर जीव घालू शकतो. रुक्मिणीचं किंवा भंतेजींचं जीवन कसं असतं ते जवळून अनुभवू शकतो. त्याचबरोबर गृहस्थ असून सुद्धा आपण विपश्यना ध्यान साधना करू शकतो. हे सर्व आपल्याला बुद्धांमुळे आणि बाबासाहेबांमुळे दिलेलं आहे आणि त्याचा फायदा सर्व महिला घेत आहेत. तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तर सर्वांना त्याच्या शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा दीपाताई खरात मॅडम आणि दीपालीताई गायकवाड ह्या दोघांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ह्या दोघांप्रती मी मंगल कामना व्यक्त करते आणि इथेच थांबते. थँक्यू. अजून कुणाला बोलायचं असेल तर या. शुभेच्छा द्या. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागास व स्मृतीस त्यांच्या प्रणाम करते. आणि आज दीपाताई खरात यांनी श्रावणी दिलेले आहेत 10 दिवसाच्या. खरंच म्हणजे कसं की घरातून पण परवानगी असायला पाहिजे, त्यासाठी हिंमत पण लागते. तसं स्त्रियांसाठी म्हणजे हे सामने जे असतात ते खूप आपण म्हणतो की खूप महत्त्वाचे आहे. की सौंदर्य आपलं त्याच्यावरतीच अवलंबून आहे. पण त्यांचं धाडस आणि घरच्या
संघ जे काही त्यांनी तिथे स्थापन केलेलं आहे. आणि जे समाजामध्ये खरंच खूप आपले लोक खूप म्हणजे कसं की आम्ही आता खूप फिरलो गावमध्ये म्हणा, 21मध्ये म्हणा, 23मध्ये म्हणा, की असे म्हणतात की हा एक, पण ज्यावेळेस आम्ही जातो ना त्यावेळेस कुणीच म्हणत नाही की हा चला तुम्ही जे आलात आमच्या घरी आम्ही पण येतो. पण नाही, त्यांना काय वाटते काय माहिती, त्यांची त्यांना माहिती. पण बुद्ध धम्मा संघ ह्यासाठी त्यांनी खरंच यायला पाहिजे विहारामध्ये. विहारात आल्यावरच आपल्याला चर्चा करता येते. काही आपण पंचशील शरण घेऊन एवढ्यावरच नाही, बाकीच्या गोष्टी पण तिथं शिकायला भेटतात. त्यासाठी आणि काय तुमचे विचार आचार असतील ते पण आपल्याला तिथे समजतात. ज्यासाठी तरी महिलांनी पुढं यायला पाहिजे की बाबा चला आपल्याला काहीतरी तिथे शिकायला भेटेल नवीन. प्रत्येक वेळेस आपण जयंती करतो, 6 डिसेंबर करतो, ह्याच्यासाठी तरी नाही. पण आपल्याला जर आचरण करायचं असेल, बुद्ध धर्म संघ जर शिकायचा असेल तर खरंच विहारात या, चर्चा करा. आणि दीपाताई खरातनी जे 10 दिवस शिबिर अटेंड केलेलं आहे त्यासाठी मी त्यांचे आमच्या घराच्या परिवारातर्फे खूप खूप आभारी आहे. जय भीम, नमो बुद्धाय, क्रांतिकारी सर्वांना जय भीम. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4च्या वतीने आज दीपाताई खरात या 10 दिवसाच्या शालेय शिबिर पूर्ण करून आल्या आणि त्यांच्या या कोपर विहारामध्ये स्वागताचा कार्यक्रम ठेवलेला आहे. काही 10 दिवस आपण जे म्हणजे शालेय शिबिर केलं आणि ते म्हणजे खूप आपण परिश्रम केलं आणि त्याचं त्या आम्हाला सुद्धा सांगावे अशी मी विनंती करते. आणि तुम्ही जे म्हणजे रात्रदिवस काय काय कार्य केलं ते पण आमच्या महिलांना सांगावे. आणि तुम्ही जे कार्य करून आले धम्माच्या प्रचारासाठी तुम्ही तयार झाल्या आणि धम्माचा घराघरात प्रचार करणार आहात त्याच्यासाठी मी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. जय शुभेच्छा देते. आणि ताई बरोबर तुम्ही जे शिबिर केलं त्यामध्ये आपल्या मनाचा मोठेपणा आणि मनाची तयारी खूप गरजेची असते. तुमचा उपासिका ते केंद्रीय शिक्षिका आणि केंद्रीय शिक्षिका ते शामने हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. त्यामध्ये मनाची तयारी करताना सोपं खूप गरज असते. आणि आपली आतून इच्छा पाहिजे. जर इच्छा असेल तर आपण काही करू शकतो. ताईंनी ती इच्छा दाखवली आणि ताईंनी आपली शामने पदवी आपल्याला मिळवून घेतली. ताई आपल्या मी शाखेच्या वतीने खूप आपल्याला शुभेच्छा देते आणि आपले स्वागत करते. खरं म्हणजे आपल्या घरातील कुटुंब, आपली फॅमिली यांचा जर सपोर्ट असेल तर महिला आज काही करू शकतो. त्याचं उदाहरण म्हणजे दीपाताई खरात आहे. दीपाताईंनी जे धम्माच्या जवळ जाऊन धम्माचा जो अभ्यास केला आहे तो त्या सर्वांना आपल्या बौद्ध बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवतील अशी मी त्यांना आशा करते. ताईंना मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. ताई जय भीम. सर्व महामातांच्या हृदयाने महापुरुषांना घडवले बोलायची साथ केली त्या सर्व महामातांना माझे जीवन पंचांकडे कृती सोसायटीकडे प्रयत्न महासभा या संस्थेचे तृतीय अध्यक्ष दिवंगत सूर्य आयासाहेब एकरभूमीचे संस्थापक बौद्धाचार्याचे जनक दिवंगत भैयासाहेब यशवंत आंबेडकर यांच्या धम्मकार्यास निवारण त्याचप्रमाणे याच संस्थेच्या मुख्य अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी संपूर्ण भारत वायुगुरूंनी चाललेल्या धम्मकार्य निवारण. त्याचप्रमाणे या संस्थेचे ज्येष्ठ चर्मन आदरणीय हरीशराव तसेच याच संस्थेचे कार्याध्यक्ष संस्थानिक तळाचे अध्यक्ष यशवंत आंबेडकर डॉक्टर साहेब. त्याचप्रमाणे याच संस्थेचे वंचिताचे सर्व आरोग्य प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकार्यास निवारण. तसेच ते सर्व उपासक उपासिका बौद्धाचार्य सांगते केंद्रीय शिक्षका बालपालिका सरांना माझा सविनय जय. खरं सांगायचं म्हणजे माझ्या या सगळ्यात श्रेय माझ्या आणि माझ्या मुलीला माझ्या मी विचार पण केला होता की मी जाईल शिक्षणाला बसेल. परंतु माझ्या आईवडिलांचे पहिल्यांदा आभार मानते की ज्यांनी मला आपला जन्म दिला त्यांच्यामुळे
त्यांनी हा बौद्ध धर्म आपल्याला माहिती करून दिला, त्याची ओळख करून दिली आणि त्यांना धन्यवाद करते आणि त्यांचे आभार मान्य करते. शब्द अपुरे आहे त्यांच्यासाठी, कारण ते संपूर्ण विश्वाचे वंदनीय आहे. त्यांनी त्यांच्या अथक परिश्रमात एक राजकुमार होते, तरी पण त्यांनी ते सगळं त्याग करून गेले आणि प्रयत्न करून आपल्याला तर सगळा इतिहास माहीतच नाही. एवढं सगळं करून त्यांनी स्वतः धर्माचा शोध लावला, त्या धर्माचा शोध रस्ता लावला, तर आपल्याला आज हे जीवन आपण खूप आपल्याला मिळालं. तर आता यानंतर मी पहिल्यांदा आपण म्हणाल की मी पहिल्यांदा आई वडिलांना, नंतर बाबासाहेब, बुद्धांना म्हणतो. तर हे साखळी आहे. पहिल्यांदा भगवान बुद्धांना मी नंतर करते. त्यांनी जो आधी परिसरात बौद्ध आपला शोध आपल्याला त्याची शिकवण दिली आणि त्या धर्माची ओळख आपल्याला बाबासाहेबांनी त्यांनी पण खूप परिश्रम करून खूप अभ्यास करून आपल्याला बुद्ध धर्म दिला आहे. आणि बुद्ध धर्माचा अनुभव करण्यासाठी मला माझ्या आईवडिलांनी जन्म दिला आणि म्हणून मी आता हे धर्माचा अनुभव घेते आहे. त्याबद्दल मी सर्वांचे सांगू. आणि तुम्ही आल्यानंतर मला हे जे एवढा माझा सत्कार केला, मला खूप सद्गतीत झाल्यासारखं वाटते. मी विचार नव्हता केला की घरातून मी काही नाही करेल. ज्यावेळेस मी विदेशी शिकत झाले तेव्हा मी म्हणजे माझ्या आयुष्याच्या आतापर्यंत जास्त शिकापासून ज्या घटना घडले त्या अनपेक्षितपणे घडले. मला पहिल्यापासून लहानपणापासून धर्माची ओढ होती, पण मी त्यावेळेस नेरूळमध्ये राहते. त्या नेरूळमध्ये कुठे मी हात नाही. आपलं घर खूप चालू झालं, मग त्याच्यातून वेळ नाही मिळाला आणि मग सगळं झालं. घरातला वेळ जातच नव्हता, काय करावं. मग मी बिहार शोधून काढलं. जेव्हा आपल्या लॉकडाऊन लावलं तेव्हा माझ्या मुलगी घरात होती. म्हटलं चल आपण माझ्या मिस्टरने द्यावं, पण त्याने मला चालतं. त्यांना मेसेज आला होता की अशा ठिकाणी बस कशी काही बसते. मला बघ तुला आवड आहे जायचं तर जा. मला ठीक आहे जाते. मला होतेच मुलगीला कशा तरी तयारी काय करतो येणे आम्हाला माहीत नव्हता. मी जास्त शाळा आणि गावात गावी होते. त्यावेळेस मुलं मुंबईला आले आणि घरात घेतली जाऊन कशी केलं. त्याच्यामध्ये झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी मला ही संधी मिळाली का केंद्रीय शिक्षक होते. तेव्हा पण मी विचार केलाच नव्हता की केंद्रीय शिक्षक होईल. तेव्हा पण मी यांनी मला सहकार्य केलं आणि मी केंद्रीय शिक्षकासाठी. त्यानंतर आता हे आपलं सांगितलं तेव्हा पण असं 3 महिने मेसेज केलं व्हॉट्सअपवर. पण मी काही विचारच नव्हता केला की काय माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नसते, त्यामुळं घरामध्ये मुलगी आणि आम्ही निघत असतो. मुलगी कामानिमित्त बाहेर गेल्यामुळं घरामध्ये पडतो. हा विचार माझ्या मनात येतो की मी आधी त्यांचं मोठं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांची काळजी असायची मला. आणि शिवाय समाज आहे की आपण भले कशासाठी बाहेर घरी पडतो तरी त्याचा उलटा अर्थ होतोच. त्यामुळं काय करावं सहज मी 8-10 दिवस राहिला. सहज विचारला काय होतं जाऊ का सामन्याच्या शिबिराला बसायला. मी काय मला बसायला वगैरे जमेल तुला पण जमेल परत मी समजायला नाही बोलतं ते बरोबर आहे. नको आपण बोलायला कारण मी जाणार तिथं 10 दिवस बसतात आणि शेवटी घरामध्ये मी कामाला माझी बोलणी येते. पण मला स्वतःच असं वाटायचं की जाऊ परत आणखी प्रयत्न केला. तेव्हा मला ते बोलले की मला वाटलं बसते मला बोलत असतं परत स्वराज्याची संस्था छत्रपती शिवाजी महाराज किंवा आम्हा सर्वांचे डॉक्टर यांना पंचावन्न माता आणि मातारमाई माता सावित्रीबाई तमाम भारतीय संस्था जो बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ज्यांच्या उपासिका महाउपासिका मिळालेला त्यांच्या जलदगतीत सान्निध्यात स्वाभिमान जयंती. तसेच
तसेच इथे जमलेले विविध क्षेत्रातील पदाधिकारी वाचवून बालबालिका यांनाही माझा सहभाग ठेवतो. आज इथे 10 वर्ष मी संपूर्ण यशस्वीरित्या संपन्न करून आलेल्या दीपालीताई खरात यांनाही माझा सहभाग ठेवतो. ताई तुम्ही खूप छान असं मार्गदर्शन केले आहे की 10 दिवस मी शिबिर कसं केलं आणि तुमच्या कुटुंबियांनी तुम्हाला कसं सपोर्ट केला आणि सरांना कॅन्सर जो आजार झालेला त्याच्यात तुम्ही त्यांना कशी साथ दिली. तुम्ही खूप धाडसी आहात. मी कॅन्सर कसं असतं ते खूप जवळून बघितलं. तर त्या पेशंटचं जर हात असतं पण त्याच्यासोबत कुटुंबियांचं पण खूप असतं. ताई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आला तुमचे खूप खूप आभार. सर्वांना सविनय आणि महापौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.